नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात मी तुमचे सर्वांचे स्वागत करते. आजच्या भागात आपण 2026च्या CTET परीक्षेसाठी मराठी विषयाचे मागील वर्षाचे जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न घेणार आहोत. या प्रश्नांमुळे तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रश्नांचे स्वरूप कसे असते हे माहीत होणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? याचे पर्याय आहेत. पर्याय शरद, 2 मातृत्व, 3 कर्तव्य, 4 काव्य. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मातृत्व. तर याचे आपण एक्सप्लेनेशन पाहूया थोडक्यात. भाववाचक नाम यामध्ये जे भावना, गुण, अवस्था, संकल्पना दर्शवते ते भाववाचक नाम असते. भाववाचक नाम ओळखण्यासाठी त्याला य, त्व, पण, पणा, की हे प्रत्यय लागलेले असतात. मातृत्व ही आईपणाची भावना, अवस्था दर्शवते, म्हणून हे भाववाचक नाम आहे. इतर पर्याय का चुकीचे आहेत ते पाहूया. शरद हे व्यक्तिवाचक नाम आहे. कर्तव्य हे भावाशी संबंधित असले तरी परीक्षेत प्रामुख्याने गुण किंवा अवस्था आहे संकल्पनात्मक नाम मानले जाते. काव्य हे जातीवाचक नाम आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल मातृत्व. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील मोठी शहरे नदीकाठी वसलेली आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? अधोरेखित शब्द आहे मोठी. तर याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 समास, 2 सकर्मक क्रियापद, 3 विशेषण आणि 4 विशेषनाम. अधोरेखित शब्द आहे मोठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशेषण. हे आपण पाहूया कशा प्रकारे आहे. मोठी हा शब्द शहरे या नामाची विशेषता सांगतो. नामाची गुणवत्ता, आकार, संख्या, प्रकार सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतो. तर यानंतर बघूया इतर पर्याय का चुकीचे आहेत. समास म्हणजे शब्द रचना असते. सकर्मक क्रियापद हे क्रिया दर्शवते. विशेषनाम म्हणजे व्यक्ती किंवा स्थळाचे खास नाव. म्हणून आपले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशेषण. यानंतरचा प्रश्न आहे, तो अभ्यास करून यशस्वी झाला. या वाक्यातील अव्यय ओळखा. पर्याय आहेत 1 तो, 2 अभ्यास, 3 करून आणि 4 यशस्वी. तर तो अभ्यास करून यशस्वी झाला या वाक्यातील अव्यय आपल्याला ओळखण्यास सांगितलेले आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करून. याचे एक्सप्लेनेशन पाहूया. अव्यय म्हणजे ज्याचा लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होत नाही असा शब्द. करून हा शब्द क्रियेला जोड देतो आणि त्याचा रूप बदल होत नाही, म्हणून करून हे अव्यय आहे. इतर पर्याय का चुकीचे आहेत ते पाहूया. तो हा ऑप्शनमध्ये सर्वनाम आहे. अभ्यास हे नाम आहे. यशस्वी हे विशेषण आहे. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 करून. पुढील प्रश्न आहे, जो अभ्यास करतो तोच यशस्वी होतो. या वाक्यातील संबंधबोधक अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पहिला जो, दुसरा तोच, तिसरा करतो, 4 होतो. तर या प्रश्नातील आपल्याला संबंधबोधक अव्यय ओळखायचे आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जो. तर याचे एक्सप्लेनेशन पाहूया. संबंधबोधक अव्यय म्हणजे 2 वाक्य किंवा
घटकांमध्ये संबंध दाखवतो. जो हा तोशी जोड संबंध दाखवते. त्यामुळे जो हा संबंधबोधक अव्यय आहे. इतर पर्याय का चुकीचे आहेत ते पाहूया. तोच हा या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम म्हणून वापरण्यात आलेला आहे. करतो आणि होतो हे दोन क्रियापदे म्हणून या वाक्यात वापरण्यात आलेली आहेत. म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 जो हे बरोबर आहे. जो हे संबंधबोधक अव्यय आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आईने मुलाला प्रेमाने जवळ घेतले. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर पर्याय दिलेले आहेत. 1 आईने, 2 मुलाला, 3 प्रेमाने, 4 घेतले. या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेमाने. यासाठी आपण एक्सप्लेनेशन पाहूया. क्रियाविशेषण म्हणजे क्रिया कशी, केव्हा, किती, कुठे झाली हे सांगणारा शब्द. प्रेमाने हा शब्द घेतले या क्रियेची रीत म्हणजे कशी घेतले हे सांगतो. म्हणून प्रेमाने हे क्रियाविशेषण आहे. इतर पर्याय चुकीचे आहेत. मग ते पर्याय का चुकीचे आहेत ते आपण पाहूया. आईने हा शब्द या वाक्यामध्ये कर्त्याचे काम करतो. तर मुलाला हा शब्द कर्माचे काम करतो आणि या वाक्यामध्ये घेतले हे क्रियापद म्हणून वापरण्यात आले आहे. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे प्रेमाने. पुढचा प्रश्न, सत्कर्माचे फळ चांगले मिळते. या वाक्यातील सत्कर्माचे या शब्दाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत. 1 कर्मधारय समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 अव्ययीभाव समास. तर आपल्याला सत्कर्माचे हा कोणत्या प्रकारचा समास आहे तो ओळखायचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास. त्याचे एक्सप्लेनेशन पाहूया. सत्कर्माचा बरोबर सत अधिक कर्म. येथे पहिला शब्द सत दुसऱ्या शब्दावर कर्म अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दावर म्हणजे कर्मावर अवलंबून आहे. असा समास तत्पुरुष समास म्हणतात. म्हणून हे तत्पुरुष समास आहे. इतर पर्याय का चुकीचे आहेत ते पाहूया. कर्मधारय समास म्हणजे विशेषण विशेष्य संबंध असतो. द्वंद्व समासमध्ये दोन्ही शब्द समान महत्त्वाचे असतात. तर अव्ययीभाव समासामध्ये अव्यय प्रधान असतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास. पुढील प्रश्न आहे, तो फारच हुशार विद्यार्थी आहे. या वाक्यातील फारच या शब्दाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विशेषण, पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण, पर्याय क्रमांक 3 अव्यय, पर्याय क्रमांक 4 नाम. तर आपल्याला फारच या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे विशेषण किंवा क्रियेची तीव्रता प्रमाण सांगते. फारच हा शब्द हुशार या विशेषणाची तीव्रता वाढवतो. म्हणून फारच हे क्रियाविशेषण आहे. पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण हे आपले योग्य उत्तर आहे. इतर पर्याय का चुकीचे आहेत ते पाहूया. विशेषण हे नामाचे वर्णन करते. अव्यय हे येथे अचूक वर्गीकरण क्रियाविशेषणात येते. नाम व्यक्ती व वस्तूचे नाव नाही.
यानंतरचा प्रश्न आहे, राम शाळेत जातो. या वाक्यातील कर्ता ओळखा. पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 राम, 2 शाळेत, 3 जातो, 4 शाळा. तर या वाक्यातील कर्ता ओळखण्यास सांगितलेला आहे. बरोबर उत्तर आहे राम. यामध्ये कर्ता जो काम करतो तो, या वाक्यात जाणे ही क्रिया राम करतो, त्यामुळे राम हा कर्ता आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. इतर पर्याय हे चुकीचे आहेत. शाळेत हे अधिकरण आहे. जातो हे क्रियापद म्हणून वापरण्यात आले आहे. शाळा हे नाम आहे, पण येथे कर्ता नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, सूर्य पूर्वेकडून उगवतो. या वाक्यातील सर्वनाम ओळखा. दिलेले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सूर्य, पर्याय क्रमांक 2 पूर्वेकडून, पर्याय क्रमांक 3 उगवतो आणि पर्याय क्रमांक 4 कोणताही नाही. तर यातील आपल्याला सर्वनाम ओळखण्याचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोणताही नाही. एक्सप्लेनेशन. सर्वनाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, ठिकाण, संख्या यांचा उल्लेख करणारा शब्द. या वाक्यात सूर्य ही नाम आहे, पण सर्वनाम नाही, त्यामुळे या वाक्यात सर्वनाम नाही. इतर ऑप्शन्स हे चुकीचे आहेत. पूर्वेकडून हे अधिकरण आहे, तर उगवतो हे या वाक्यात क्रियापद म्हणून वापरण्यात आलेले आहे. प्रश्न आहे, माझा मित्र खूप चांगला आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 माझा, 2 मित्र, 3 खूप आणि 4 चांगला. तर आपल्याला या ठिकाणी माझा मित्र खूप चांगला आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चांगला. एक्सप्लेनेशन पाहूया. विशेषण म्हणजे नामाचे गुण, अवस्था, प्रकार सांगणारा शब्द. चांगला हा शब्द मित्र या नामाचा गुण सांगतो, म्हणून चांगला हे विशेषण आहे. तर इतर पर्याय हे चुकीचे आहेत. ते का बरं चुकीचे आहेत ते पाहूया. माझा हे सर्वनाम म्हणून वापरण्यात आलेले आहे. संबंध दर्शवतो माझा हा शब्द. या ठिकाणी मित्र हे नाम म्हणून वापरण्यात आलेले आहे. तर खूप हे क्रियाविशेषण म्हणजे तीव्रता दर्शवतो. नंतरचा प्रश्न आहे, तिने पत्र लिहिले. या वाक्यातील क्रियापद ओळखा. दिलेले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तिने, पर्याय क्रमांक 2 पत्र, पर्याय क्रमांक 3 लिहिले, पर्याय क्रमांक 4 पत्र लिहिले. या वाक्यातील क्रियापद ओळखायचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिहिले. यामध्ये क्रियापद म्हणजे काम, हालचाल, अवस्था दर्शवणारा शब्द असतो. या वाक्यात लिहिणे ही क्रिया लिहिले या शब्दातून व्यक्त होते, म्हणून लिहिले हे क्रियापद आहे. इतर पर्याय हे चुकीचे का बरं आहेत ते पाहूया. यामध्ये कर्ता हे तिने आहे, पत्र हे कर्म आहे व पत्र लिहिले हे क्रियापद अधिक कर्म म्हणजे पूर्ण क्रिया. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लिहिले. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.